नमस्कार मित्रहो. आज आपण 11वीच्या तासिकेमध्ये अर्थशास्त्र या विषयाची तासिका बघत आहोत. मी तुम्हाला 11व्या वर्गामध्ये अर्थशास्त्र हा विषय शिकवणार आहोत. अर्थशास्त्र यावर्षी तुमच्यासाठी नवीन असा अभ्यास आहे, नवीन विषय तुमच्यासाठी आलेला आहे. याचा अर्थ असा नाही की या अगोदर तुम्ही अर्थशास्त्र शिकले नाही असं माझं मत नाही, परंतु हा विषय तुम्हाला भूगोल या विषयासोबत शिकवला जात असायचा आणि त्यामुळे वर्ग 9वी मध्ये 10वी मध्ये तुम्हाला भूगोल अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला होता. परंतु कला शाखेमध्ये तुम्ही प्रवेश घेतल्यामुळे अर्थशास्त्र हा जो विषय आहे हा विषय एक वैकल्पिक विषय म्हणून तुमच्या समोर आहे. तुम्हाला वैकल्पिक विषय म्हणून तुम्ही त्याची नियुक्ती केलेली आहे, निवड केलेली आहे आणि त्यामुळे अर्थशास्त्र हा विषय हा अतिशय क्लिष्ट आहे असं जर कुणी म्हणत असेल तर त्या म्हणण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. याला कारण असं आहे की अर्थशास्त्र हा विषय अतिशय सोपा आहे. अर्थशास्त्र या विषयाचा जर विचार केला तर अर्थशास्त्र हा अतिशय सोपा विषय आहे. कोणी असं म्हणतात की अर्थशास्त्र हे गणितासारखं आहे. याचा अर्थ असा की ते तंतोतंत आहे. यातील संकल्पना, यातील ज्या काही व्याख्या आहे, यामध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचं जे काही सैद्धांतिक स्वरूप आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मांडलेले जे सिद्धांत आहे ते सिद्धांत नेमके आहे आणि म्हणून हा विषय गणितासारखा आहे असं म्हणता येतं. सोबतच हा जो विषय आहे हा विषय गुण घ्यायच्या दृष्टीने परीक्षांमध्ये जे गुण आपण घेत असतो तो गुण घेण्यासाठी स्कोरिंग विषय आहे. फार चांगल्या पद्धतीचे गुण या विषयामध्ये घेता येतात. त्याचबरोबर या विषयाच्या माध्यमातून आपले जे काही पर्सेंटेज आहे हे आपल्याला वाढवता येतात आणि म्हणून अर्थशास्त्र हा विषय अतिशय म्हणजे चांगला विषय तुम्ही निवडला असं म्हणावं लागेल. आता अर्थशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही अर्थव्यवस्था तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्र कशा पद्धतीने अभ्यासलं जातं किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अर्थव्यवस्था जी असते ही अर्थव्यवस्था कशी चालते याविषयीचा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही पाहता की प्रकरण 1 ते 10 पर्यंतचे प्रकरण तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचे आहे. त्यामध्ये अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे एक पहिलं प्रकरण तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि हे प्रकरण तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 1 ते 8 या पान क्रमांकावर देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासायचं आहे तो म्हणजे पैसा, ज्याला आपण पैसा म्हणतो. जी करन्सी असते, जे चलन असतं, या चलनाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या प्रकरणात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण आपल्याला विभाजन मूल्य, जे मूल्य आहे
त्या मूल्याचं विभाजन कशा पद्धतीने होतं याविषयीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर चौथं प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 24 ते 30 या पान क्रमांकावर पृष्ठ क्रमांकावर दिलेलं आहे. आणि या महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेमध्ये आपण देशाचा विचार किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करणार नाही किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा विचार करणार नाही, तर फक्त आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विचार या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर 5वं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे भारतातील ग्रामीण विकास. भारत हा देश खेड्यांनी बनलेला देश आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जी लोकसंख्या आहे ही भारताची ग्रामीण समुदायामध्ये राहते आणि म्हणून ग्रामीण विकास झाल्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणे नाही. आणि म्हणून भारतातील ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 6वं प्रकरण आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे भारतातील लोकसंख्या. भारतामध्ये जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येचा विचार करायचा आहे. आपण जगामध्ये कुठेच पुढं जरी नसलो तरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसून येतं. जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जर पाहिली तर ती चीनची लोकसंख्या आहे आणि त्या चीनच्या पाठोपाठ आपली जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. लवकरच आपण चीनच्याही समोर जाण्याच्या स्पर्धेमध्ये राहणार आहोत किंवा स्पर्धेमध्ये दिसून येऊ. आणि म्हणून ही वाढती लोकसंख्या जी आहे ही भारतीय समाजाच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करते आणि विकासामध्ये अडथळा निर्माण करत असल्यामुळे भारतातील लोकसंख्या नियोजन, लोकसंख्येचा माल्थसचा सिद्धांत याविषयीचा भाग आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचा आहे. आणि लोकसंख्येवर आळा घालण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना योजल्या जाऊ शकतात याचाही विचार या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्रकरण 7व्यामध्ये भारतातील बेरोजगारी याचा विचार करणार आहोत. हे प्रकरण पाठ्यपुस्तकामध्ये 43 ते 49 या पृष्ठ क्रमांकावर आहे. आता भारतातील बेरोजगारी ही फार मोठी समस्या देशामध्ये आहे. कारण देशामध्ये आपल्या देशाचा जर विचार केला तर मोठ्या लोकसंख्येचा देश म्हणून आपला देश नावाजलेला आहे. भरगच्च लोकसंख्या, जगातील अनेक देशांमध्ये जी लोकसंख्या त्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त लोकसंख्या आपल्या देशाची आहे. म्हणजे त्या शहरांमध्ये असणारी लोकसंख्या, आपली जर शहरं पाहिली तर त्यामध्ये असणारी लोकसंख्या ही मोठी आहे. आणि त्यामुळे काय होतं की जास्त लोकसंख्या असल्यामुळे आपल्या देशामध्ये बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते. आणि बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीची कारणे, बेरोजगारीवर उपाययोजना ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या 7व्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर 8व्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील दारिद्र्य याही संकल्पनेचा किंवा याही समस्येचा विचार करायचा आहे. लोकसंख्या जास्त जर असेल तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये राहते. जर देशातील जे लोक आहे हे लोक जर समजा मोठ्या प्रमाणात बेरोजगार जर असेल तर त्या देशामध्ये श्रीमंती नांदू शकत नाही. दारिद्र्य मोठ्या प्रमाणामध्ये किंवा गरिबी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून देशामधली जी काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे, या दारिद्र्याचा विचार आपल्याला भारतातील दारिद्र्य या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहे. दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याची वैशिष्ट्ये कोणती, दारिद्र्याची कारणे कोणती आणि दारिद्र्यावर असणारी जी उपाययोजना आहे ही उपाययोजना सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर पुन्हा 9व्या प्रकरणामध्ये आपल्याला भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण अभ्यासायचे आहे. आता भारतामध्ये 1991 पर्यंत समाजवादी अर्थव्यवस्था होती.
म्हणजे जगाचा जर विचार केला तर जगामध्ये 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. आजचा जर विचार केला तर या 3ही अर्थव्यवस्था लोप पावत चाललेल्या आहेत. या 3 अर्थव्यवस्था कोणत्या? एक आहे समाजवादी अर्थव्यवस्था, दुसरी भांडवलवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलवादी अर्थव्यवस्था कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे, इंग्लंडमध्ये आहे. या देशांमध्ये काय भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे. समाजवादी अर्थव्यवस्था कुठे आहे? चीनमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे, रशियामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. परंतु भारतामध्ये या दोन्ही अर्थव्यवस्था नाही. भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारताने समाजवादी आणि भांडवलवादी अर्थव्यवस्थेचं जे मिश्रण आहे, हे मिश्रण करून काय केलेलं आहे, जे अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था जोपासली आहे. आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर 1947 नंतर 1990-91 पर्यंत भारतामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचं प्राबल्य होतं. मात्र 1991 पासून मात्र भारताचं आर्थिक धोरण बदललं, अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आणला आणि भारताने हळूहळू मिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवलवादी अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली. हे या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून ही जी वाटचाल आहे, ही वाटचाल 1991च्या आर्थिक धोरणाच्या माध्यमातून बदलविण्यात आलेली दिसून येते. आणि हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 57 ते 63 या पृष्ठ क्रमांकावर प्रकरण दिलेलं आहे. त्यानंतर शेवटचं आपल्याला भाग या अर्थशास्त्राचा बघायचा आहे, तो म्हणजे भारतातील आर्थिक नियोजन. देशाचा जर विकास घडवून आणायचा जर असेल तर देशामध्ये नियोजन हे अतिशय महत्त्वाचं असतं. भारतामध्ये आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून देशाचा विकास करण्याकडे भारताचा कल निर्माण झाला. आणि या आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही तळागाळातील जे काही घटक आहे, या घटकांना वरच्या घटकांकडे कसं आणता येईल या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. दर म्हणजे पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून ज्या योजना 5 वर्षाच्या राबविल्या जात असतात, या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही घटक आहे, या घटकांना उच्च पातळीवर कसं आणता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जात असतो. आणि म्हणून हे 10वं जे भारतातील आर्थिक नियोजन हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 64 ते 69 या पृष्ठ क्रमांकावर आहे. आणि आपल्याला आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजन कशा पद्धतीने केलं जात असतं, आर्थिक नियोजनाची फायदे कोणती, आर्थिक नियोजनाचे तोटे कोणते, या सर्व गोष्टी ज्या आहे या आपल्याला या आर्थिक नियोजन या प्रकरणामध्ये बघायचं आहे. त्यानंतर अर्थशास्त्रीय संज्ञाचं परिशिष्ट दिलेलं आहे. आर्थिक जे काही संज्ञा आहे, या संज्ञा तुम्हाला यावर्षी अर्थशास्त्र हा विषय नवीन असल्यामुळे तुम्हाला 70 ते 78 या पृष्ठ क्रमांकावर तुम्हाला परिशिष्ट दिलेलं आहे. आणि त्यामध्ये आर्थिक संज्ञा दिलेल्या आहेत पाहायला मिळेल आणि संक्षिप्त रूपांची यादी मिळेल. अशा पद्धतीने हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम आपल्याला शिकायचा आहे. तर यानंतरच्या तासिकेमध्ये आपण अर्थशास्त्रातील मूल संकल्पना हे नवीन प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. या नवीन प्रकरणाचा विचार आपण करणार आहोत. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ज्या काही संकल्पना मांडल्या गेल्या, अर्थशास्त्रामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या गेल्या, या संकल्पना कोणाच्या माध्यमातून मांडल्या गेल्या. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले किंवा जगामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, हे अर्थशास्त्रज्ञ यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचा एक नेमका अर्थ त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. तर नंतरच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रकरण पहिले, अर्थशास्त्रातील मूल संकल्पना.
तर बघू नंतरच्या तासिकेमध्ये आपण. मी इथेच थांबतो. धन्यवाद.